गोजीर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आत्ताच मस्तपैकी असा पाऊस पडून गेला, हलक्याच्या सरी देखील पडत आहेत. ते छानपैकी ना आपल्याला चमचमीत झणझणीत अशी कांद्याची भजी करायची. चला तयारी करूया. तर मस्तपैकी ना कोणाला भजी आवडत नाही, मस्तपैकी कांद्याची भजी खायची आणि मस्तपैकी मिरची खायची त्याच्याबरोबर, एकदम भारी टेस्ट. तर इथे आपण ना कांदे मध्यम आकाराचे 3-4 कांदे इथे आपण चिरून घेतलेले आहेत लांबट आकारामध्ये. जास्त कांदा बारीक चिरायचा नाही आहे, थोडासा ना जाडसरच कांदा ठेवायचा. आता एका पातेल्यामध्ये सर्व कांदा आपण काढून घेतलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि मीठ टाकून सर्व कांदा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा चांगला आपल्याला. तर म्हणजे ना कांद्याला पाणी सुटलं जातं मिठामुळे आणि त्या एक ओलावा निर्माण होतो. जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये भजी केली ना तर एक नंबर भजी होते बघा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे वाटण काढलेलं आहे आपण. हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं आणि ओवा घेतलेला आहे. तर बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न टाकताच आपल्याला. तर आणि ओव्याचा आणि जिरीचा इतका छान स्वाद येतो ना भजीमध्ये, तर भजी ना अशी खावीशीच वाटते सारखी, इतकी भारी टेस्ट होती. तर आता यामध्ये ना आपण सर्व वाटण टाकलेलं आहे, आणि वाटण टाकून यामध्ये थोडीशी ना हळद आपल्याला टाकायची आहे. आणि हळद टाकून आता चांगलं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना आज भजीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. मग फक्त ना जे ओलावा कांद्याचं सुटलेलं आहे ना, म्हणजे मिठामुळे कांद्याला ओलावा सुटला जातो ना, त्यामध्ये जेवढं बेसनपीठ बसेल आपल्याला तेवढं बेसनपीठाचा वापर आपण इथे करायचा आहे. तर इथे 1 वाटी फुलपात्र आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे. आणि आता बेसनपीठ चांगलं आपण इथे मिक्स करून घेऊया. तर जेवढा ओलावा आहे ना तेवढंच बेसनपीठाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि बेसनपीठ आपल्याला तयार झाल्याच्या नंतर आपल्याला एक 5-10 मिनटं ना रेस्ट करायला ठेवायचं आहे बेसनपीठ. म्हणजे आपण यामध्ये ना अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहे. जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये भजी करून पहा, भजीचं पीठ तयार करायचं आणि एक 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं, आणि मस्त ना पीठ हे भिजलं जातं बघा. तर वाटणाचं जे पाणी आहे ना तेवढंच आपण यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे एक 2-3 चमचे आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण काही वाटण पूर्ण मिक्सरला लागलेलं असतं, त्याच्यामुळे ते थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे. तर छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ना एक 5-10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया. तर तुम्ही देखील असं भजी करता का, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर आपलं पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे. एक 5-10 मिनटं आपण बाजूला ठेवलेलं होतं, आणि कढईमधलं तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं, आणि मीडियम गॅसवरती आपल्याला आता भजी सोडून घ्यायची आहेत. तर जास्त पण मोठ्या आचेवरती भजी ह्या तळून घ्यायच्या नाही आहेत, कारण काय भजी जर मोठ्या आचेवरती आपण तळल्या तर आतून त्या कच्च्या राहतात, आणि खुसखुशीतपणा जो असतो ना तो येत नाही भज्यांना. त्याच्यामुळे ना मीडियम गॅसवरतीच भजी चांगल्या अशा तळून घ्यायच्या, आणि लगेच पण अशा उलटायच्या नाही आहेत. थोड्या वेळ तेलामध्ये सेट करून घ्यायच्या, आणि मग नंतर आपल्याला झाऱ्याने ह्या थोड्याशा हलवून घ्यायच्या आलटीपलटी करून. म्हणजे ना भजींना एक कलर देखील चांगला येतो, आणि आतपर्यंत ना अशा शिजल्या जातात. म्हणजे बेसनपीठ अजिबात कच्चं राहत नाही. म्हणजे बेसनपीठ जर आपण हे असं रेस्ट करून ठेवलं तर आपल्याला सोडा देखील टाकायची गरज लागत नाही, आणि मग जे तेल देखील भजी जास्त पित नाहीत आपल्या. तर अशी तुम्ही भजी नक्कीच करून पहा, खूप छान होते भजी. तर हे पहा, भजीचा कलर देखील आपल्या इथे पालटायला लागलेला आहे हळूहळू. ते पहा, अशा रंगावरती आपल्याला ना भजी काढून घ्यायच्या. ह्यापेक्षा जास्त रंगावरती जर आपण तेलामध्ये ठेवल्या ना तर मग ना नंतर काळसर पडतात म्हणजे भज्या ह्या. त्याच्यामुळे एक आपल्याला अंदाज येतो भजी झालेली आहे, तर लगेच काढून घ्यायच्या त्या भज्या. तर त्या सर्व भज्या ना आता आपण अशाच पद्धतीमध्ये काढून घेऊया. आणि पहिल्या घाणा काढायच्या, म्हणजे पहिला घाणा काढताना ना भजीचं तेल टेम्परेचर असतं, परंतु दुसरा घाणा काढताना ना भजीचं टेम्परेचर अगदी परफेक्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे दुसऱ्या घाण्याला भजी ही पटकन निघतात बघा. तर आपल्या सर्व भज्यांना आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, फक्त अशा फॉलो करून छानपैकी आपली भजी येते तयार होते. आणि मस्तपैकी भजीबरोबर ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या, आणि हिरव्या मिरच्यांना ना छानपैकी असं मधोमध कट द्यायचा, आणि त्यामध्ये मिरचीमध्ये मीठ जरी भरलं ना तरी ती मिरची खूप चवीला लागते छान. आणि अखंड मिरची ही तेलामध्ये कधीही टाकायची नाही, कारण का ती अंगावरती येऊ शकते. तर आपले सर्व भाज्या इथे बघा छानपैकी कलर आलेला आहे बोलता बोलता, आणि मस्तपैकी ना तळून निघालेल्या आहेत. तर सर्व भाज्या आता आपण अशा तळून घेतलेल्या आहेत. आता मिरची आपल्याला तळायची आहे. तर मिरचीमध्ये मध्ये कट मारलेला आहे, आणि मिरची आता तेलामध्ये छानपैकी अशी तळून घेऊया. आणि तापलेलंच तेल असल्यामुळे पटकन ही मिरची टाकल्या लगेचच्या लगेच तळली जाते छानपैकी. पाहू शकता. आता एका वाटीमध्ये ना आपण ही मिरची काढून घेतलेली आहे, आणि वरून मस्तपैकी असं मीठ टाकायचं, म्हणजे आपण जी चीर दिलेली आहे मिरचीला त्याच्यामध्ये मीठ हे बसलं जातं, आणि त्याच्यामुळे मस्त लागते खाताना मिरची. तर आज केली ना भजी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
नाही का. आणि मस्तपैकी खुसखुशीत झालेली आहेत भजी आणि टेस्टी तर एक नंबर होते बरं का. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.